सकाळी 7 वाजता ठाण्याचे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्यासाठी कळव्यामध्ये सभा होणार आहे। तिकडे महाविकास आघाडीच्या ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकरांसाठी शरद पवार आणि नाना पटोलेंची कल्याणमध्ये सभा होणार आहे। त्यामुळे 5व्या टप्प्यामधला प्रचार सुद्धा जोर पकडताना पाहायला मिळतोय। या संदर्भातला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांनी। महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्यासाठी आज राज ठाकरे स्वतः सभा घेणार आहेत। ही सभा जी आहे ही कारेगाव कळवा येथे होणार आहे। खरं तर हा जो लोकसभा मतदारसंघ आहे तो कल्याणमध्ये येतो, मात्र जवळच ठाणे देखील आहे, त्यामुळे नरेश म्हस्के यांची सभा देखील एकत्र होणार आहे अशी चर्चा इथे रंगलेली पाहायला मिळते। आपल्याबरोबर जर आपण पाहिलं तर मनसेचे काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी इथे उपस्थित आहेत। सभेची मोठ्या प्रमाणात तयारी झालेली आहे। जवळपास 40,000 खुर्च्या इथे मांडण्यात आलेल्या आहेत आणि राज साहेब येणार कधी अशी उत्सुकता सगळ्याच कार्यकर्त्यांमध्ये दिसून येते। आपण त्यांना विचारूया, सर कशा पद्धतीने ही तयारी आहे, किती दिवस तयारी करताय? बरं, आमच्यासाठी, आमच्या कळववासियांसाठी आणि सर्व आमच्या महाराष्ट्र सैनिकांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, कारण बरेच दिवसानंतर सन्मान्य राजसाहेब कळव्यामध्ये सभा घेणार आहेत आणि साहेबांची तोफ आज इथे धडकणार आहे। आणि साहेब सभा घेत असताना प्रत्येक सैनिकाच्या मनामध्ये एक उत्सुकता असते आणि लोकांमध्ये उत्सुकता असते। आम्हाला बरेचसे आजूबाजूचे लोक रहिवासी आता बघाल मोठे मोठे गृहसरकुल असतील, ते स्वतःहून विचारतात साहेब किती वाजता येणार आहे, आम्हाला यायचं आहे सभेला, ऐकायचं आहे साहेबांचं भाषण आम्हाला। त्याच्यामुळे लोकांमध्येही चांगला उत्साह आहे आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये खूप उत्साह आहे। तर आपण बघितलं 2 ते 3 दिवसापासून राज ठाकरे यांच्या सभेची ही तयारी जल्लोषात सुरू आहे, उत्साहात सुरू आहे। कार्यकर्ते देखील कधी एकदा राज ठाकरे येत आहेत आणि या सभेसाठी सज्ज होत आहेत असं त्यांना देखील वाटतंय। आणखीन देखील इथे कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी देखील बातचीत करूया। काय सांगाल सर, कसं वाटतंय, काय भावना आहेत? खूप आनंदाचा दिवस आहे आमच्यासाठी, महाराष्ट्र सैनिकांसाठी, आणि ही सभा जवळजवळ 10 वर्षानंतर होते, त्याच्यामुळे अजून जास्त उत्साह वाढलेला आहे आमचा कार्यकर्त्यांचा आणि आमचा पदाधिकाऱ्यांचा सगळ्यांचा। तर ही जल्लोषातच होणार आणि 40-50 हजार खुर्च्या पण आता कमी पडतील, लाखाच्या वरपर्यंत सभा होईल ही आमची प्रयत्न चालू आहे। तर लाखाच्या वर लोक इथे उपस्थित राहतील अशी यांची आशा आहे। या संदर्भातला अधिक अपडेट घेण्यासाठी तुम्ही बघत रहा NDTV मराठी। कॅमेरा पर्सन अरुण पेडणेकरसह भाग्यश्री प्रधान आचार्य, NDTV मराठी, खारेगाव।